नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी म्हणजे काय आणि या आय डीचा फायदा काय याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर पहा या ठिकाणी महासंवादवरून काय माहिती दिलेली आहे. ॲग्रिस्टॅक योजना, शेतीतील डिजिटल क्रांती, शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ॲग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा डिजिटल डाटाबेस तयार करून शेतीविषयक सर्व अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. तर ॲग्रिस्टॅक म्हणजे काय समजून घ्या. ॲग्रिस्टॅक म्हणजे शेतकऱ्यासाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच पीक कर्ज, विमा अनुदान, खत व बियाणे या सर्व बाबतची माहिती यामध्ये दिली जाणार आहे. तर पहा जिल्ह्यातील नोंदी पहा. ॲग्रिस्टॅक म्हणजे शेतकऱ्यासाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. आतापर्यंत जिल्ह्यात 2,45,276 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील सर्वाधिक नोंद झाली आहे, तर कंधार तालुक्यातील सर्वात कमी नोंद आहे. ही आकडेवारी 12 तारखेपूर्वीची असून 12 व 13 तारखेला यामध्ये भर पडण्याची अपेक्षा आहे. याकडे वारी वाढावी यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक शेतकऱ्यांची नोंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तर तुमची फार्मर आय डी आतापर्यंत बनली नसेल तर तुम्हाला ही आय डी लवकरात लवकर बनवायची आहे. 31 मार्च 2025 पर्यंत याची मुदत दिलेली आहे. तर लवकरात लवकर तुमची फार्मर आय डी बनवून घ्या. यामध्ये या आय डीचे स्वरूप आणि फायदे पहा. पहिला आहे थेट लाभ हस्तांतरण, DBT, PM किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत इत्यादी अनुदान थेट बँक खात्यात जमा होतील. यामुळे मध्यस्थाची गरज भासणार नाही, पारदर्शकता राहील. दुसरं पहा, पीक कर्ज व विम्यासाठी सोपी प्रक्रिया. पीक विमा आणि कर्ज मिळवण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. हे एक ओळखपत्र परिपूर्ण ठरेल. ॲग्रिस्टॅकमधील नोंदणीनुसार कर्ज मंजुरी जलद गतीने होईल. तिसरं आहे शेतीसाठी अनुदान आणि इतर सुविधा. खत, बियाणे व औषधासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळेल. हवामान अंदाज, मृदा परीक्षण, सिंचन योजना याची माहिती सहज या आय डीद्वारे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. चौथा आहे नैसर्गिक आपत्ती व शेतीसाठी मदत. दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीसाठी शेतकऱ्याची माहिती आधीच उपलब्ध असेल. त्यामुळे मदतीचे वाटप जलद गतीने होणार आहे. नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे पहा. नांदेड जिल्ह्यात दिनांक 8 मार्च 2025 ते 13 मार्च 2025 या कालावधीत विशेष ॲग्रिस्टॅक नोंदणी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन केले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे ही नोंदणी केली जाईल. तर याचे शिबिर घेण्यात येत आहे गावोगावी. तर तुम्ही त्या शिबिरात जाऊन तुम्ही फार्मर आय डी बनवू शकता. तसेच शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रासह आपल्या गावातील CSC कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन नोंदणी करावी. तुम्ही CSC सेंटरला जाऊन सुद्धा याची नोंदणी करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे आहेत आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, 712 उतारा इत्यादी कागदपत्र घेऊन तुम्ही ही नोंदणी करू शकता. नोंदणी प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नोंदणी पूर्ण करावी. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये दिली आहे. धन्यवाद.